नमस्कार मित्रांनो, मी सूरज खोचरे आपलं स्वागत करतो सूरज स्पीक लाईव्ह या आपल्या यूट्यूब चॅनलच्या आजच्या 13व्या एपिसोडमध्ये. आज आपण पुन्हा जसे की मागे काही दिवसांमध्ये व्हिडिओ बनवताना पब्लिकच्या रिॲक्शन्स किंवा सोशल मीडियावर चालू असणाऱ्या पोस्ट या संदर्भात सध्याची जी लोकसभा निवडणूक 2024 डिक्लेअर झालेली आहे आणि त्याचे प्रचारांची रणधुमाळी किंवा उमेदवारांच्या याद्या डिक्लेअर होणे, नेत्यांच्या सोशल मीडियामध्ये किंवा प्रेस कॉन्फरन्समध्ये असणाऱ्या कमेंट्स आणि जनमानसाची भावना जी सोशल मीडियातून प्रकट होते किंवा न्यूजमधून प्रकट होते, त्या बाबतीत आपण फोकस करण्याचा प्रयत्न करत आहोत. यासोबतच आपण इलेक्ट्रोल बॉन्ड हे जो का आता उघडकीस आलेला देशातील सगळ्यात मोठा स्कॅम याबद्दल आपण मराठीत त्याचं सर्व विश्लेषण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्या व्हिडिओमध्ये. तुम्ही तो जर पाहायचा असेल तर आपल्या चॅनलवर जाऊन पाहू शकता. यासोबतच आपण गेल्या 12 दिवसांमध्ये जे आपले 12 एपिसोड टाकलेले आहेत त्याच्यामध्ये काल आपण लोकसभा निवडणूक 2024 मधले महत्वाचे नियम, म्हणजे त्यासाठी लागणारी जी आदर्श आचारसंहिता आहे, भारतीय निवडणूक आयोगाने 28 मार्चला जाहीर केलेली आदर्श आचारसंहिता, यावर आपण मराठीतलं विश्लेषण पूर्णपणे पाहिलेलं आहे. काल तो व्हिडिओ थोडासा लेंदी झाला, मोठा झाला, कारण आचारसंहितेचे सर्व नियम आणि त्याला धरून उदाहरणं हे देण्यासाठी जो वेळ लागला तो यामध्ये आहे. तुम्ही त्या आचारसंहिता नक्की पाहावी, समजून घ्यावी आणि आपले उमेदवार, आपले नेते, आपल्या मतदारसंघातील उमेदवार किंवा आपल्या विरोधी विचारांचे मतदारसंघातील उमेदवार यांची तुम्ही शहानिशा करू शकता की ते व्यवस्थित त्या आचारसंहितेचं पालन करत आहात का नाही, आणि या देशाची लोकशाही मजबूत ठेवण्यासाठी आपलंही योगदान थोडं बहुत असावं यासाठी तुम्हीही प्रयत्नशील असणार, याबद्दल शंका नाही. या सर्व व्हिडिओ बनवण्यासाठी जी मेहनत घ्यावी लागते, जो डाटा कलेक्शन किंवा व्हेरीफाईड डाटा सोबत गोळा करून त्यावर व्हिडिओज बनवणे, यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. त्यामुळे हे व्हिडिओ पाहताना तुम्ही जर असे व्हिडिओ तुमच्या निदर्शनात येत असतील तर त्यांना नक्की लाईक करा. जमत असेल, आवडला असेल तर शेअर करा. तुमचे मत त्या खाली व्हिडिओ खाली कमेंटमध्ये प्रकट करा. आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते सबस्क्राईब करा. या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. या देशामध्ये आपण गेले पाहत आहोत की भरपूर वर्ष झाले की मेनस्ट्रीम मीडिया किंवा लोक, जे प्रस्थापित लोक आहेत, लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हा व्यवस्थित काम करत नाही. ज्या गोष्टी त्यांना दाखवणं गरजेचं आहे, सांगितलेलं आहे, त्याच गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे पोलराइज झालेलं आहे, एका साईडला झुकले गेलेलं आहे मीडिया किंवा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ. आणि या सगळ्यांसाठी जी एक जनमोहीम चालू झालेली आहे, त्याच्यामध्ये मॅक्सिमम युट्यूबर्स, ऑनलाईन न्यूज पोर्टल्स, त्यांची व्हिजिबिलिटी सुद्धा आता कमी केली जाते, कारण ती लोक पडताळणी करून सत्य समोर आणत आहेत. जे ट्रोलिंग आर्मी वाईट शक्तींनी उभा केलेली आहे, त्या ट्रोलिंग आर्मीला विरोध करण्यासाठी ह्या स्व खर्चावर, स्व परिस्थितीमध्ये तयारी करून न्यूज पोर्टल असतील, युट्यूब चॅनल असतील, हे स्वतः या गोष्टी पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या व्हिजिबिलिटीवर कसे बंधन आणता येतील, त्यांच्या कार्यकर्त्यांवर कसे त्यांना रोख लावता येईल, या प्रकारचे सर्व प्रयत्न केले जात आहेत. जे न्यूज चॅनल्स एखाद्या विषयाच्या मुळाशी जाऊन, आता तुम्हाला एक उदाहरणार्थ सांगतो, न्यूज लॉन्ड्री म्हणून एक न्यूज पोर्टल आहे. ते आपले जे इंडियन एक्सप्रेस, टाइम्स ऑफ इंडिया, दैनिक भास्कर, व्हॉट एव्हर, जे सोशली फेमस असणारे दैनिक आहेत किंवा त्यांची न्यूज पोर्टल आहेत, यांच्यावर ज्या न्यूज असतात त्या, मी म्हणत नाही की सर्वच्या सर्वच खोट्या असतात, पण ज्या व्हिडिओ किंवा ज्या न्यूज तिथं मिस होतात किंवा त्याचं रिअलिटीमध्ये उतरत नाही, त्या न्यूज या न्यूज पोर्टलला, newslaundry.in या पोर्टलला व्हॅलिड डाटा सर्च करून RTIच्या माध्यमातून म्हणा किंवा त्यांच्या सूत्रांच्या माध्यमातून ते तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून इन्कम टॅक्सच्या नोटीसी पाठवणं किंवा त्यांच्यावर दबाव तंत्राचा वापर आणून त्यांचं चॅनल बंद करण्यासाठी किंवा त्यांची व्हिजिबिलिटी कमी करण्यासाठी कुठल्या सर्वचे प्रयत्न होत आहेत हे सांगणं कठीण आहे. या सर्व गोष्टी होत असताना ही जी आताची लोकसभा 2024 ची निवडणूक आहे, ही का गरजेची आहे, या संदर्भात आपले देशातील एक 29 वर्षाचा तरुण ध्रुव राठी नावाचा हा युट्यूबवर होऊन कसा प्रसार करण्याचा प्रयत्न करत आहोत, यावर सगळ्यांचं लक्ष जाणं खूप महत्वाचं आहे. ऑलरेडी त्याची फॅन फॉलोईंग म्हणा किंवा सबस्क्रायबर्स म्हणा किंवा तो ज्यांना माहित आहे यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे.
आपण जर युट्यूबवर गेला आणि सरळ सरळ मी जो आता नाव टाकत आहे ते जर नाव तुम्ही टाकलं DHRUV ध्रुव राठी RATHEE, तर त्याच्या चॅनलला जर तुम्ही गेला तर तुम्ही सरळ सरळ पाहू शकता की ध्रुव राठी यांचे या मुलाचे 16.9 मिलियन म्हणजे 1,70,00,000 जवळपास सबस्क्रायबर्स आहेत. हे फक्त सबस्क्रायबर्स. आणि हा मुलगा त्याच्या व्हिडिओज मध्ये नमस्कार दोस्तों, गेले वर्ल्ड वॉर टू 608 व्हिडिओ इतिहास में झाले. सबसे खूब 608 व्हिडिओ झाले. गेले 608 व्हिडिओ तो नवीन नवीन माहिती आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न करत आहे. फक्त एकाच विषयाशी धरून नाही, फक्त पॉलिटिक्स नाही म्हणत मी, त्याने सर्व प्रकारचे त्याच्यावर वॉलवरच लिहिलेलं आहे की एक्सप्लेनर्स दॅट इन्स्पायर. तो एक्सप्लेन करतोय, विविध विषय मुद्दे घेऊन एक्सप्लेन करतोय. तो जगभरातील मुद्द्यांवर एक्सप्लेनेशन देतोय. जसं की आता आपण आपल्या मराठी भाषेमध्ये मी माझ्या चॅनलवर फक्त पॉलिटिक्स किंवा मराठीमध्येच भाषांतरित किंवा राज्यस्तरावरचे किंवा देशाच्या स्तरावरचे मुद्दे घेतोय. तसं ध्रुव राठी हा त्याच्या चॅनलवर जगाच्या जागतिक स्तरांवरचे मुद्दे घेऊन येत आहे. तर याच्यामध्ये त्यांनी जे व्हिडिओज टाकलेले आहेत तुम्ही पाहचाल तर अवाक होचाल. त्याचा लेटेस्ट मधला जर पाहिला तर अरविंद केजरीवाल जेल डिक्टेटरशिप कन्फर्म, म्हणजे जी अरविंद केजरीवालांची असंविधानिक अशी अटक झालेली आहे ईडीच्या मार्फत, ती हुकुमशाहीकडे जाणारी आहे का? डरा हुआ है डिक्टेटर. त्यांनी सरळ सरळ मोदीजींचा प्रतिकात्मक चेहरा हा त्याच्या थंबनेलवर दाखवून राहुल गांधींच्या तोंडावर पट्टी लावून केजरीवालांचं तोंड आणि जेलच्या मागे टाकून त्यांनी कसं दाखवण्याचा प्रयत्न केलाय की ही इथं तुमचा हुकुमशाह घाबरलेला आहे का? त्याला लोकांना जेलमध्ये का टाकावं लागतंय? लोकांची तोंड का बंद करावी लागतायत? देशातील सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचे अकाउंट का सीज करावं लागतायत? त्यांना 1800 कोटींच्या दंडाच्या नोटिसी ऐन निवडणुकीच्या काळात का पाठवाव्या लागतायत? त्याच्या नेत्यांना, त्या मोठ्या पक्षाच्या नेत्यांना ईडीचा धाक दाखवून स्वतःच्या पक्षामध्ये घेऊन का राज्यसभेवर किंवा लोकसभेच्या उमेदवारीसाठी का पुढे करावं लागत आहे? या सर्वांसाठी त्यांनी विचारलेला प्रश्न आहे की डिक्टेटर घाबरलेला आहे का? हुकुमशहा तुमचा घाबरलेला आहे का? हो, त्याला वाटतंय की आता ही हुकुमशाहीकडे आहे. हे व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. 3 दिवसामध्ये हा व्हिडिओ 1,90,00,000 लोकांनी पाहिलेला व्हिडिओ आहे हा, आणि त्याचे व्ह्यूज कंटिन्यू वाढतच चाललेले आहेत. 3 दिवसात हायएस्ट चाललेला हा व्हिडिओ आहे. गेल्या 10 दिवसापूर्वी त्यांनी इलेक्ट्रोल बॉन्ड, जो देशातील सर्वात मोठा घोटाळा उघडकीस आला, प्रशांत भूषण आणि वकिलांची फौज यांनी जनरल पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये, देशातील सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करून जो हा इलेक्ट्रोल बॉन्डचा घोटाळा त्यांनी बाहेर आणलेला आहे. त्या घोटाळ्यात कशा प्रकारचा मोठा घोटाळा झालेला आहे हे ध्रुव राठी यांनी त्याच्या चॅनेलवर इलेक्ट्रोल बॉन्डवर हा मोठा व्हिडिओ बनवलेला आहे. तो स्कॅम किती मोठा आहे याच्याबद्दलची धोका आणि काय असू शकतात, कशा प्रकारे हे राजकारणी इलेक्ट्रोल बॉन्डचा गैरफायदा करत होते. 2018ला आलेला हा कायदा होता. पुन्हा पुन्हा मला रोज रोज या व्हिडिओमधून सांगण्याची गरज पडत आहे की इलेक्ट्रोल बॉन्ड हा कायदा काय होता, का तर जनमानसांमध्ये हे गोष्टी पोहोचल्या पाहिजेत. काय चाललंय या देशामध्ये, चाललंय ते योग्य चाललंय का? आपण आपल्या मताचा अधिकार बजावतो, त्या एकाच मताची किंमत इतकी आहे की आज स्वयंस्फूर्तीने तयार होणारी लोक ही कमी पडायला लागलेत. इथपर्यंत पैशावाल्यांची किंवा मोठमोठ्या उद्योगपतींनी त्यांच्यासाठी उभा केलेल्या एका व्यवस्थेमध्ये नेते आणि जी कोणी पॉलिटिकल पार्टीज आहेत ह्या कसा प्रकारे लोकांना मॅनिप्युलेट करून चुकीचा प्रोपोगंडा राहून जुमलेबाजी करून सत्ता मिळवण्यासाठी नको त्या पराकाष्ठेला पोहोचत आहेत, जे की येणाऱ्या काळामध्ये आपल्या देशाच्या संविधानाच्या सुरक्षेसाठी आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी खूप म्हणजे खूप घातक आहे. आणि यासाठी सर्व मतदारांनी, सर्व देशवासियांनी आणि सर्व आपल्या देशातील नागरिकांनी, ज्यांचं देशावर प्रेम आहे, त्यांनी या लढाईमध्ये उतरणं खूप गरजेचं आहे. आज खास बोलायचं झालं तर ध्रुव राठीने एक व्हिडिओही शेअर केलेला आहे त्याच्या रील्समध्ये. तो व्हिडिओ मी पाहण्याचा प्रयत्न करतो, तुम्हाला दाखवता आला तर. येस, आपल्याला भेटेल तो व्हिडिओ, कारण त्याने लेटेस्ट केलं काही तासांपूर्वीच तो शेअर केलेला आहे. तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो खास, कारण कसं आहे लोकांचं मत सर्व लोकांपाशी, विविध पीपल ऑफ इंडिया, हे आपण आपल्या देशासाठी घडवलेलं लोकशाही राष्ट्र आहे, आपली लोक संविधान आहे आणि ते वाचलं पाहिजे. यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे खूप गरजेचं आहे. तर हा मी ध्रुवचा व्हिडिओ
दाखवतो. अगर आप भारत माता की जय कहते हो तो भारत माता को बचाने के लिए तैयार भी रहो। अगर गांधी जी, भगत सिंह, नेताजी बोस की रिस्पेक्ट करते हो तो उनके जैसा जज्बा भी लेकर आओ। जो आजादी उन्होंने अपना खून पसीना बहाकर दिलवाई है, उस आजादी की रक्षा करना, इंडियन डेमोक्रेसी को बचाना हमारा धर्म है। इस वीडियो को देखने वाला हर एक इंसान अब से अपने आप को लोकतंत्र का रक्षक समझे। ये जिम्मेदारी अब हम सबकी है। स्टेप 1, अपनी आवाज उठाइए। एक एक आवाज से फर्क पड़ता है। अगर आप अपनी आवाज नहीं उठा सकते तो इस वीडियो को 100 लोगों को फॉरवर्ड कीजिए। हमारा मिशन है इस खबर को देश के कोने कोने तक पहुंचाना, देश के हर एक वोटर तक पहुंचाना। स्टेप 2, वोट करना मत भूलिए। इस पर कोई एक्सक्यूज नहीं चलेगा क्योंकि एक एक वोट से फर्क पड़ता है। चेक कीजिए आपकी कॉन्स्टिट्यूएंसी में कब है वोटिंग। स्टेप 3, अपने आसपास लोगों तक बात पहुंचाइए। क्या जानते हैं देश में 30 से 35% एलिजिबल वोटर्स वोट डालने ही नहीं जाते। अपने परिवार में लोगों को कन्विंस कीजिए, अपने दोस्तों को बताइए, अपने मोहल्ले में लोगों को कन्विंस कीजिए। जिस दुकानदार के पास जाकर आप रोज सब्जी खरीदते हैं, जिस धोबी से कपड़े प्रेस करवाते हैं, जो हाउस हेल्पर आपके घर में आते हैं, कितने लोगों को आप रीच आउट कर सकते हैं और देश की इस इमरजेंसी सिचुएशन की खबर उन लोगों तक पहुंचा सकते हैं और उन्हें कन्विंस कर सकते हैं वोट करने के लिए। ये मत सोचना कि मैं अकेला क्या कर सकता हूं। जैसा कृष्ण गीता में कहते हैं, फल की चिंता मत करो, जो तुम्हारा कर्म है वो कर्म करो। हम 1 करोड़ से ज्यादा लोग हैं इस यूट्यूब चैनल से जुड़े हुए। एक इंसान को सिर्फ 100 लोगों को रीच आउट करना है और इस तरीके से हम देश के कोने कोने तक सारे 100 करोड़ एलिजिबल वोटर्स को रीच आउट कर सकते हैं। और स्टेप 4, ये सब करना है खुशी से, हंसते हुए और प्यार फैलाते हुए। प्यार का दरिया बहाना है जिससे नफरत और अविश्वास का सब कीचड़ हट जाए। तो इतनी सी जरूरत है, हम देश को बचा सकते हैं, हम देश को बचाएंगे। इनकलाब जिंदाबाद, जय हिंद। अगर आप भारत माता की जय कहते हो, इन्कलाब जिंदाबाद, जय हिंद अशी घोषणा तो शेवटी देतोय. आणि या व्हिडिओमध्ये ते ज्या महत्वाच्या 4 स्टेप्स आहेत त्या करणे किती गरजेचं आहे हे सांगण्याचा तो प्रयत्न करत आहोत की तुमचा आवाज उठवा. तुम्ही सांगायला सुरुवात करा की मतदान किती गरजेचं आहे. आणि हे सांगतानाच हा व्हिडिओ त्यांनी जो बनवलेला व्हिडिओ आहे किंवा अशी ज्या गोष्टी आहेत की ज्या उद्यासाठी, या देशाच्या उद्यासाठी, आपल्या उद्यासाठी खूप गरजेचे आहेत. त्यासाठी आवाज उठवा, मतदान करा, 100% मतदान करा, दुसऱ्यांना कन्व्हिन्स करा की मतदान करण्यासाठी. आणि सगळीकडे एकमेकांना आदर द्या, प्रेम पसरवा, जेणेकरून आपुलकी वाढेल या देशामध्ये, नफरत मिटून प्रेमाचा सागर वाहील, नदी वाहील. असे हे आवाहन करत आहे. हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर याच्या व्ह्यूज 4.2 मिलियन व्ह्यूज आहेत. हा आजचा दुपारचा असेल माझ्या अंदाजे, 3 तासापूर्वीचा. आणि लाईक्स आहेत 5 लाख. 5 लाख लाईक्स ह्या छोट्याशा व्हिडिओला ध्रुवच्या भेटत आहेत. युट्यूब पेक्षा इंस्टाग्रामवर फॉलोअर्स खूप कमी आहेत. जोक नाहीये. एवढ्या कमी फॉलोअर्सवर जर 4 मिलियन लगेचच व्ह्यूज, त्याचे फॉलोअर 4 मिलियन आहेत, 3 तासात जर त्याचा व्हिडिओ 4 मिलियन लोक पाहत असतील, 40 लाख 42 लाख लोक पाहत आहेत, तर विचार करा मग किती व्हॅलिड डाटा किंवा किती महत्वाच्या गोष्टी तो सांगण्याचा प्रयत्न करत आहे. हा फक्त एक त्यांनी परवा दिवशीपासून नवीन सिरीज टाईप किंवा नवीन एक घोषणा दिलेली आहे. ती परवा दिवशीचं काम होतंय, तर ते पण व्हिडिओ लगेच दाखवून घेतो तुम्हाला. 16 मिलियन लोकांनी तो व्हिडिओ पाहिलाय. त्याचं म्हणणं काय आहे छोट्याशा व्हिडिओत पुन्हा एकदा पाहून घ्या. सॉरी, या व्हिडिओमध्ये तो स्वतः बोललेला नाही, पण त्याने जो कॅप्शन टाकलेला आहे तो खूप महत्वाचा आहे. अ पेट्रियट मस्ट ऑलवेज बी रेडी टू डिफेंड हिज कंट्री अगेन्स्ट द हिज गव्हर्नमेंट. एक देशभक्त हा नेहमी तयार असला पाहिजे आपल्या देशाला वाचवण्यासाठी आपल्या सरकारपासून. जर आपलं सरकार चुकीचं वागत असेल तर प्रत्येक देशवासियांनी या युद्धामध्ये सामील व्हायला तयार असलं पाहिजे. हे त्यांनी येताना हा व्हिडिओ दिल्लीमध्ये शूट केलेला आहे, लगेच समजतंय बॅकग्राऊंड पाहिलं तरी. कारण हा व्हिडिओ त्यांनी पोस्ट करण्यामागचं कारणही त्यांनी लगेच केलं. इफ यू आर वंडरिंग, यस, द लेटेस्ट व्हिडिओ वॉज शॉट राईट हिअर इन द हार्ट ऑफ इंडिया. देशाच्या हृदयापासून काढलेला हा व्हिडिओ आहे, म्हणजेच दिल्लीतून काढलेला व्हिडिओ आहे. हे त्याला सांगण्याची गरज अशामुळे की तो मूळतः शिक्षणासाठी जर्मनीला गेलेला असताना तो जर्मनीमध्येच आता आपलं युट्यूब चॅनेल सक्रियपणे चालवतो. इंडियन सिटीजन आहे तो, पण तो जर्मनीमधूनच व्हिडिओचा युट्यूब चॅनेल चालवतो. आणि आता त्याने आज त्या दिवशी परवा दिवशी डिक्लेअर केले की 2 दिवस पहिले की तो आता इथूनच देशातूनच व्हिडिओ पाठवणार आहे की व्हिडिओ तयार करणार आहे. इट इज टाइम नाउ टू टेक स्टँड फॉर डेमोक्रेसी. लोकशाहीसाठी उभं राहण्याची आता गरज आहे. स्टँड फॉर इंडिया, देशासाठी आता उभं राहण्याची गरज आहे. वी विल रीच ऑल द 100 करोड एलिजिबल वोटर्स विथ दिस मॅचेस.
मेसेज. आणि याच मेसेज सहित आपण याच संदेश घेऊन देशातील सर्व 100 ते 110 करोड जे काही मतदार आहेत त्यांच्यापाशी पोहोचण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. जय हिंद. अशा प्रकारचा हा व्हिडिओ त्यांनी पोस्ट करण्याचा प्रयत्न केलाय. तर अशा प्रकारे त्याच्या या चॅनलवर तुम्ही जर पाहिलं, त्यांनी परवा दिवशी आप टाकला, त्यानंतर त्यांनी 2 व्हिडिओ टाकले. या 2 व्हिडिओमध्ये हालत सही में इतनी बुरी है तो मैं ये वीडियो कैसे बना पा रहा? अगर देश सही में डिक्टेटरशिप की ओर गिरता जा रहा है तो मेरा मुंह बंद कैसे नहीं कराया गया? अगर लोकतंत्र खत्म हो जाए तो ऐसी चीज चल ही नहीं सकती है यहाँ। इन सब लोगों के लिए मेरा एक सवाल है, स्क्रीन पर इस वीडियो को देखो और मुझे बताओ कि ये गाड़ी टूटी हुई है या सही सलामत है। अब कोई भी नॉर्मल इंसान कहेगा ऑब्वियसली भाई टूटी हुई गाड़ी है, लेकिन शेखर गुप्ता का लॉजिक अगर यहाँ इस्तेमाल किया जाए तो वो कहेंगे देखो गाड़ी में ड्राइवर बैठा है, गाड़ी चल रही है, इसका मतलब गाड़ी सही सलामत है। कोई सेंस है इस बात का? मेरा मुंह बंद नहीं हुआ अभी तक, इसकी खुशी मना रहे, और उनका क्या जिनका मुंह बंद ऑलरेडी कराया जा चुका है। इस न्यूज हेडलाइन को देखिए, 6 लोगों को अरेस्ट किया गया और 100 से ज्यादा एफआईआर कराई गई सिर्फ इसलिए क्योंकि लोग पोस्टर चिपका रहे थे मोदी हटाओ देश बचाओ के। लेट पवन जायसवाल पर 4 सेक्शंस के अंडर केसेस फाइल किए गए सिर्फ इसलिए क्योंकि उन्होंने ये रिपोर्ट किया स्कूल में मिड डे मील के तौर पर बच्चों को नमक के साथ रोटियां खिलाई जा रही हैं। ये एक बहुत बड़ी लॉजिकल फैलेसी है जिसे फॉल्स डिलेमा कहा जाता है, चीजों को जबरदस्ती ब्लैक एंड व्हाइट बना देना कि या तो देश एक डेमोक्रेसी है या फिर एक डिक्टेटरशिप, बीच में कुछ हो ही नहीं सकता। मैंने कभी नहीं कहा था कि देश ऑलरेडी 100% डिक्टेटरशिप बन गया, मैंने कहा था देश डिक्टेटरशिप की ओर गिर रहा है, और अभी भी यही कह रहा हूं। लोगों को अपनी गाड़ी की इतनी चिंता होती है कि एक छोटा सा स्क्रैच या डेंट भी लग जाता है ना, चिल्लाने लग जाते हैं, वो गुस्से में आ जाते हैं। और यहाँ डेमोक्रेसी की गाड़ी पर ऐसे डेंट मारे हैं, इस तरीके से धज्जियां उड़ा दी गई हैं इस गाड़ी की कि लोग हैरान है देखकर कि गाड़ी अभी भी चल कैसे पा रही है। अगर आप अपने आप को देशभक्त कहते हो और गाड़ी की ये हालत देखकर भी अपनी आवाज नहीं उठाते तो क्या आप देशभक्त कहलाने लायक भी हो? कुछ लोग कहेंगे कि अगर देश में या व्हिडिओमध्ये तो सांगण्याचा प्रयत्न करत आहे की देशाची हालत एका मोडलेल्या गाडीसारखी झालेली आहे. देश वाचवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी मी बोलतोय याचा अर्थ सगळं देशात व्यवस्थित चाललेलं नाही, असं चाललंय असं नाही. म्हणजे जर मी म्हटलं की देशात काहीच व्यवस्थित चाललं नाही, हे मी बोलू शकतोय, याचा अर्थ सगळं व्यवस्थित चाललंय असं नसतं. तर देशामध्ये खूप वाईट परिस्थिती आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून तो पुढे सांगण्याचा प्रयत्न करतोय की मणिपूर सारख्या गोष्टी होत आहेत, इथं जेलमध्ये टाकलं जात आहे. स्क्रीनशॉट टाकतोय तो. एका आंदोलनामध्ये देश मोदी हटाव देश बचावचे नारे लावल्यामुळं 6 जणांविरोधात 100 एफआयआर दर्ज झालेले आहेत. एका जर्नलिस्टने मिड डे मील मध्ये फक्त चपाती सोबत मीठ लावून खायला सांगितलं म्हणून त्याला अटक झालेली आणि तो मेलेला आहे. अटक झालेली आहे. आणि ह्याच गोष्टीबद्दल तो म्हणतोय की अशाच चुकी म्हणजे एखाद्याच्या विरोधात जर चुकीची गोष्ट मीडियामध्ये किंवा व्हायरल होत असेल तर ती लपवण्यासाठी तुम्ही कसा दबावतंत्राचा वापर करता, यालाच डिलेमा असे म्हणतात. म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट करून दाखवणे, म्हणजे काहीच चुकीचं नाही, सगळं व्यवस्थित चाललंय असं दाखवणं म्हणतात. इथे मणिपूर, दिल्ली, राहुल गांधींना झालेला माग जो त्यांच्या लोकसभा सदस्यत्व निलंबन आणि त्यांचं घर काढून घेणे वगैरे गोष्टी झाल्या होत्या, त्या बाबतीतले त्यांनी व्हिडिओ छोटे छोटे स्क्रीनशॉट टाकलेले आहेत. याच्यावर तो सांगण्याचा प्रयत्न करतोय की आपली लोकशाही रुपयाची गाडी नावाची गाडी किंवा देश हा मोडण्याचा प्रयत्न होत आहे, पण हा जर आपल्याला मोडून द्यायचा नसेल तर आवाज उठवावाच लागेल. त्यांनी एकदम सिक्वेन्सली हा व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे. आजचा त्याचा 3रा दिवस होता. इथं तो दिल्लीत आला, इथं त्यांनी आवाज का उठवणं गरजेचं आहे, तुम्ही कसं थांबवू शकत नाही किंवा का महत्वाचं हे सांगण्याचा प्रयत्न केला. आणि इथं सरळ तो घुसलेला आहे आता निवडणुकीच्या मैदानामध्ये. तो सांगण्याचा प्रयत्न करतोय की नवीन वोटर्सला पुढे आणा किंवा जे मतदान करत नाहीत त्यांना पुढे आणा. जनरली आपल्याकडे पाहायला गेलं ना, तुम्हालाही जाणवत असेल की तुम्ही चर्चा करत नसाल, मित्रांमध्ये किंवा आपापसे आपले कलिग्स असतात, तुमचे बिझनेस कलिग्स असतील, जनरल फ्रेंड्स असतील किंवा कंपनीतील कलिग्स असतील किंवा ऑफिसमधले कंपनी ऑफिस, त्यांच्याशी तुम्ही चर्चा करा की काही लोक अशी आहेत की ज्यांचा मतदानाचा अधिकार आहे, वोटिंग कार्ड काढलेला आहे पण वोटिंगला जात नाहीत. अशा लोकांची मतं ही वोटिंग मध्ये उतरली पाहिजेत, ऍक्च्युअल मतदानामध्ये उतरली पाहिजेत. त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा असं त्याचं मत आहे. ते कोणत्याही बाजूने असू द्या, तुम्ही त्यांचं काय ब्रेन वॉश करू शकत नाही. तेवढी ताकद आपल्यात आहे असं माझं मत नाही. त्यासाठी खूप पैसा, खूप स्ट्रॅटेजी आणि खूप प्रोपोगंडे राबवावं लागतात की जे 2012-11 पासून भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या उद्योगपती मित्रांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. असे आरोप सतत सर्वजण करतच असतात. तर हे खास ध्रुव राठीसाठीचा आतापर्यंत आपण 20 ते 21 मिनिटाचा हा व्हिडिओ बनवलेला होता. आता यासोबतच जे
मी काही रील्स आपण मागे बनवलं तसं जे सेव्ह केलेले रील्स आहेत की ज्या इन्फॉर्मेटिव्ह वाटल्या मला किंवा व्हॅलिड आहेत असं वाटलं, त्याबद्दल आपण थोडंसं बोलून घेऊयात. लेटेस्ट मधल्या विषयावर आहे. समंदर में एक कच्चा द्वीप टापू है, द्वीप है. वो द्वीप भारत का हिस्सा था, लेकिन कांग्रेस ने उसको श्रीलंका को दे दिया. So what are you trying to argue in this case? I don't understand. A territory which did not belong to India in the first place, a disputed territory, was given to Sri Lanka in return for a huge swath of place where we can do prospecting for oil and gas. Why is that being hidden by the Prime Minister and the External Affairs Minister? That during the 1971 war, Pakistani planes were refueling in Colombo and then flying to Dhaka. Coming out of the war high, Indira Gandhi reached out to Sirimao and told her that, let us resolve the issues between ourselves. You will not let Pakistan refuel or use your place as a base for anything. That thing was resolved. And in return for Kachiti, it's a disputed territory. It's not an Indian territory to give away. We also got a huge chunk of exploration rights. हम उनसे दो सीधे सवाल पूछना चाहते हैं. भारत की कितनी सरजमीन चीन के नियंत्रण में है मई 2020 के बाद, और आप लोगों ने, सरकार ने उस सरजमीन को खाली क्यों नहीं करा? तमिलनाडु के पास समंदर में एक कच्चा द्वीप टापू है, द्वीप है. वो द्वीप भारत का हिस्सा था. कच्च्या रेगू टापू बद्दलचं त्यांची भाषण होतं गेल्या आठवड्यातील 4-5 दिवसापूर्वीचं, की जे कसं खोटं आहे हे सिनियर जर्नलिस्ट राधाकृष्णन यांनी एका मुलाखतीमध्ये बोलून दाखवलं की मोदी कसे खोटं बोलत आहेत. तमिळनाडूच्या जवळचा जो कच्चद्वीप टापू आहे तो श्रीलंकेला का देण्यात आला, तर 1971 सालच्या युद्धामध्ये इंदिरा गांधींनी जे पंतप्रधान होते त्यांच्या काळातल्या त्या युद्धामध्ये पाकिस्तानची जी विमानं ही कोलंबोमध्ये जाऊन तिथं फ्युएलिंग भरून पुन्हा ढाक्यासाठी येऊन किंवा देशावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत होती. ते रोखण्यासाठी एक तह करण्यात आला श्रीलंकेबरोबर. त्या तहामध्ये की हा टापू आम्ही तुम्हाला देऊ, पण त्या बदल्यात तुम्ही या युद्धामध्ये पाकिस्तानला त्यांच्या फ्युएलिंगसाठी किंवा त्याची मदत करायची नाही. हे युद्धाच्या वेळी घेण्यात आलेला महत्वाचा निर्णय आहे. त्यात आपण 2 तुकडे करून बांगलादेश बनवला पाकिस्तानचे, आणि इथं आपल्या भारतीय सीमेवर लडाखमध्ये 26 ते 65 पेट्रोलिंग आपल्या हद्दीत, देशाच्या हद्दीत घुसतलेत. 40,000 एकर पर्यंतची जमीन तिथं आलेली आहे. लडाखमध्ये त्यासाठी आंदोलनं चालू आहेत. स्वतः सोनम वांगचुक म्हणजेच आपले 3 इडियट्स मधले फेमस फुनसुक वांगडू, त्यांचे ओरिजिनल नाव सोनम वांगचुक, हे तिथं आंदोलन करतायत. आता ते उद्या 2 दिवसात मार्च काढणार आहेत, म्हणजे पायी यात्रा काढणार आहेत दिल्ली चीनच्या सीमेपर्यंत, की आमची गावं, आमच्या जमिनी की त्या सीमेत कशासाठी ओढल्या. त्यांनी गेल्या आठवड्यात 21 दिवसाचं उपोषण केलेलं होतं त्यांच्याच लडाखच्या सार्वभौमिक अधिकारांसाठी, हक्कांसाठी, ज्या अधिकारांची घोषणा भारतीय जनता पार्टीने मागील मॅनिफेस्टोमध्ये ऑलरेडी डिक्लेअर केलेली होती की आम्ही निवडून आल्यावर या गोष्टी तुम्हाला करून देऊ. त्या न केल्यामुळे आज सोनम वांगचुक स्वतः उपोषण करत आहेत आणि त्या मागण्या बाजूला राहिल्या. आणि ह्या खोडसाळ मागण्या, ह्या खोडसाळ गोष्टी तुम्ही अजून सुद्धा नेहरूंच्या काळापासून, स्वातंत्र्य पूर्व काळापासून खोडी करण्याचा प्रयत्न करता, खोट्या गोष्टी पुढे आणण्याचा प्रयत्न करता, आणि हा प्रोपगंडा फोडून काढलाय द इन्क्लुझिव्ह माइंड्स या चॅनलने. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानायला पाहिजेत आपण. खरं तर आता पुढचा एक व्हिडिओ छोटासा आहे, एवढा एक व्हिडिओ पाहतोय आणि आजचा व्हिडिओ थांबवतोय. खूप मोठे व्हिडिओ आपण बनवणार नाही आहोत, कारण तुम्ही लोक मोठे व्हिडिओ असेल की जास्त पाहत नाहीत आणि त्या व्हिडिओची कंटेंटला काहीच महत्व राहत नाही. म्हणून त्यामुळे आपण आता व्हिडिओ थांबवतोय. एक लास्ट व्हिडिओ. बॉन्डचं आपण बघितलं, स्टेट बँक ऑफ इंडिया स्विस बँकेचा डेटा देणार होता, स्टेट बँकेचा डेटा द्यायला तयार नाही. स्टेट बँक सांगते आम्हाला 30 जून पर्यंत हवं मुदत, आणि मग जेव्हा सुप्रीम कोर्ट म्हणतं नाही उद्या द्या, त्यावेळेला दुसऱ्या दिवशी दिला जातो. इलेक्ट्रॉनिक बॉन्डचं आपण बघितलं, स्टेट बँक ऑफ इंडिया स्विस बँकेचा डेटा देणार होता, स्टेट बँकेचा डेटा द्यायला तयार नाही. म्हणजे जे 2014च्या आधी म्हणत होते की स्विस बँकेमध्ये काळा पैसा भारतीय नेत्यांचा अडलेला आहे, भारतीय नेत्यांचा हजारो लाखो कोटींचा काळा पैसा अडले, शरद पवारांचा एवढा, ममता बॅनर्जीचा तेवढा, राहुल गांधी, सोनिया गांधीचा एवढा पैसा, तेव्हा रॉबर्ट वड्रांचा एवढा, असं बोलून स्विस बँकेतला काळा पैसा बाहेर आणणार असं बोललेलं आहे नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार. साधा स्टेट बँकेचा इलेक्ट्रॉनिक बॉन्डचा डाटा सुप्रीम कोर्टाला देत नव्हता, देशातील सर्वोच्च न्यायालयाला देत नव्हता.
मग हे काय कसला भ्रष्टाचार थांबवणार होता हा माणूस? काय चाललंय काय? असे प्रश्न हे निरंजन टकले ज्येष्ठ पत्रकार आहेत, त्यांनी एक मोठा त्यांचा व्हिडिओ युट्यूबवर अवेलेबल आहे. मला चॅनल आठवत नाही कोणत्या चॅनलवर, 1 ते 1.5 तासाचा आहे. तो पूर्ण व्हिडिओ पहा. मोदींची परराष्ट्र नीती कशी चुकीची आहे, देशातील घेतलेले मोठमोठे निर्णय असतील, म्हणजे पार पूर्ण त्यांनी नोटबंदी असेल, परराष्ट्र धोरण असतील, त्याशिवाय आपले ते हे कोविड मधले घेतलेले निर्णय असतील, परत पुलवामा हल्ला असेल, या संदर्भात त्यांनी भरपूर भाष्य केलेलं आहे. हे खूप ज्येष्ठ पत्रकार आहेत. यांचा अनुभव इतका दांडगा आहे की मोठमोठ्या पत्रकारितेच्या स्तरांवर त्यांनी काम केलेलं आहे. तर अशा निरंजन टकलेचा व्हिडिओ पण आपण पाहिला पाहिजे. जर मला तो सापडला तर मी आपल्या कमेंट बॉक्स सॉरी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक नक्की टाकेन. तर मित्रांनो, आजच्या पुरतं आपण इथं थांबूयात. भरपूर व्हिडिओ सेव्ह केलेले आहेत, पण याबद्दल आपण उद्या बोलू. आता आज आपण जरा देश पातळीवरच बोललो, त्यामुळं आता आपण एक कन्क्लुजनकडे येऊयात आजच्यासाठी. तर हा आपला सूरज स्पीक लाईव्ह चॅनल, या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला नवनवीन गोष्टी घेऊन येण्याचा, किंवा रिअलिटी चेक किंवा फॅक्ट चेक किंवा ऑर लावतो त्याला, किंवा एक सत्य परिस्थिती देशभरात चाललेली, राज्यभरात चाललेली घेऊन येण्याचा मी तुमचा प्रयत्न करत आहे. तर या परिस्थितीला, या गोष्टीला तुम्ही नक्कीच एक चांगला सन्मान द्याल. तुमच्या ज्या काही सूचना असतील त्या कमेंट बॉक्समध्ये द्याल, आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल असं अपेक्षा करतो. आणि आजच्यासाठी इथेच थांबतो. खूप खूप धन्यवाद. सूरज स्पीक लाईव्हला जॉईन झाल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.